हॅलो, गुड इव्हनिंग. डॉक्टर फिजिक हिअर. जर तुम्हाला वाटत असेल की डाएट करणे म्हणजे उपाशी राहणे, तर ऑनेस्टली तुम्ही मोठी चूक करताय. आणि म्हणूनच तुमचा डाएट लॉंग टर्मसाठी टिकत नाही आणि रिझल्टसुद्धा दिसत नाही. खूप लोक डाएटिंग सुरू करतात म्हणजे सकाळचा नाश्ता स्किप करणं किंवा दुपारचं जेवण कमी करणं किंवा रात्री एक वेळचं जेवण पूर्ण बंद करणं. मग मग काय होतं? मग आपली चिडचिड व्हायला लागते, वीकनेस येतो, आपल्याला अशक्तपणा वाटायला लागतो आणि आपण मेंटली सुद्धा डिस्टर्ब होतो. पुढच्या 5-6 दिवसात म्हणजे डाएट पूर्ण बंद. ॲज अ डॉक्टर म्हणून मी तुम्हाला सगळ्यात सिंपल गोष्ट सांगतो आणि ती म्हणजे डाएट म्हणजे उपाशी राहणं नव्हे, तर डाएट म्हणजे आपल्या बॉडीला योग्य त्या वेळी योग्य तो न्यूट्रिशियस म्हणजे जीवनसत्वानी परिपूर्ण असा आहार आपण आपल्या शरीराला देणं. आपल्या शरीराला 4 महत्त्वाच्या गोष्टी गरजेच्या असतात आणि त्या म्हणजे एक म्हणजे कार्बोहायड्रेट्स, ज्याला आपण कर्बोदक असं म्हणतो. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रथिनं, ज्याला आपण प्रोटीन्स असं म्हणतो. तिसरी आणखी एक महत्त्वाची गोष्ट ज्याला आपण हेल्दी फॅट्स असं म्हणतो. आणि चौथी आणखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फायबर्स म्हणजेच तंतुमय पदार्थ. तर या 4 गोष्टी आपल्या शरीरासाठी खूप इम्पॉर्टंट असतात, ज्या आपल्याला आहारातून आपल्याला घ्याव्या लागतात. जर तुम्ही या 4ही गोष्टी तुमच्या आहारात इन्क्लूड नाही केल्या तर मात्र बॉडी फॅट जाळणार नाही, कारण बॉडीला मिळणारं न्यूट्रिशन बंद होईल, ज्यामुळं आपल्या बॉडीचं मेटाबॉलिझम हे स्लो होणार आहे आणि हे मेटाबॉलिझम स्लो झाल्यामुळं आपल्या बॉडीमध्ये फॅट स्टोअर होण्याचं प्रमाण जे आहे ते जास्त वाढणार आहे. बरेच लोक म्हणतात की मी खूप कमी खातो आणि तरी पण माझं वजन काही कमी होत नाही आहे. याचाच अर्थ तुम्ही डाएट करत नाही आहात, तुम्ही उपाशी राहताय आणि त्यामुळं तुमच्या बॉडीमध्ये फॅट पर्सेंटेज हे वाढतंय. डाएट करायचं आहे, मग डाएटसाठी वेगळं काही खाण्याची गरज नाही. आपल्याला 1 किंवा 1.5 चपाती, पालेभाज्या, फळभाज्या आपल्या घरी बनवलेल्या आणि कमी तेलामध्ये बनवलेल्या. त्याचबरोबर प्रोटीन्स कंप्लीट करण्यासाठी डाळींचा समावेश आपल्या आहारात असायला पाहिजे. दुसरी गोष्ट हेल्दी फॅट म्हणून आपण 1 चमचा घरचं तूप घ्यायला हरकत नाही आणि सोबत आपण कंबाईन करायचं आहे फायबरसाठी थोडं सॅलाड. बस एवढंच. लिमिटेड खा, चांगलं खा आणि योग्य त्यावेळी खा, म्हणजे झाला डाएट. डाएट करत असताना 3 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवा. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवण स्किप करू नका. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक जेवणात प्रोटीनचा समावेश करायला विसरू नका. तिसरी आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जास्त प्रमाणात एका वेळी खाऊ नका. नेहमी लक्षात ठेवा, उपाशी राहून आपलं शरीर कधीच तंदुरुस्त बनत नाही. आपल्या शरीराला योग्य त्यावेळी योग्य तो पोषक आहार जर आपण दिला तर नक्कीच आपलं शरीर खूप चांगलं आणि तंदुरुस्त बनेल. जर तुम्हाला देखील असा प्रॅक्टिकल आणि सिंपल फिटनेस गायडन्स पाहिजे असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला म्हणजेच डॉक्टर फिजिक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डॉक्टर फिजिक सायनिंग आउट.